माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील एक ग्रंथ श्री दत्त प्रबोध दत्त अवतार महात्म्य सुलभ निरूपण श्री गुरुदेव दत्त भाग 20 कथासार अभिवाचन करत आहे. अध्याय 35 सनत कुमार आणि सप्तर्षींना दत्तात्रयांचे सगुण दर्शन. श्री गणेशाय नमः. पुत्राने मातेचे खऱ्या अर्थाने कल्याण करीत तिला सद्गुरुपदाला घातले. तिला अत्री ऋषींकडून अनुग्रहित केले. तिला या भवसागरातून सुटकवण्याचा मार्ग दाखवला. मोक्षमुक्तीच्या मार्गावर मार्गस्थ केले. त्याने एक कर्तव्य पार पाडले. सती अनुसयेच्या अनुग्रहित होण्याचे सर्वांनाच मोठा आनंद झाला. पुढे हळूहळू ती देखील तिला सद्गुरूंनी दाखवलेल्या मार्गावर तिची मोक्षमुक्तीची वाट चालू लागली. अत्री त्याच्या तपाचरणात रमले. दुर्वासही त्याच्या तपासाज्ञेत रमला. तर धाकटा चंद्र हा त्यांच्या गृहस्थाश्रमात सर्वांना ज्याच्या त्याच्या उचित मार्गास लावून दिले. आता श्री दत्त हे त्यांच्या जीवनकार्यासाठी प्रेरित झाले. ते आता त्या दृष्टीने सर्वत्र संचार करू लागले. एकदा असं घडलं की श्री दत्तात्रेयचा अवतार 3 देवांचा अवतार आहे हे समजले. तेव्हा सनत कुमार सप्तर्षी एक खास त्यांच्या दर्शन भेटीच्या उद्देशाने मुद्दाम त्या सिंहाद्री पर्वत परिसरात आले. त्यांच्यासोबत नारद, भृगु ऋषी आणि कपिल मुनी हे सुद्धा तेथे आले. त्या सर्वांना आपल्याकडे आलेले पाहून दत्तात्रयास मोठा आनंद झाला. त्याने पुढे होऊन त्यांचे स्वागत केले. त्यांना उचित आसनावर बसवून त्यांचे पाद्यपूजन केले. दत्त त्यांच्या समोर हात जोडून त्यांना वंदन करीत उभा राहिला. तेव्हा दत्तात्रयाचा म्हणजेच अनुसयेच्या पुत्राचा तो विनय पाहून त्या सर्वांना मोठे आश्चर्य वाटले. कारण खरं तर ते त्यांच्या दर्शन भेटीने कृतार्थ होण्यासाठी येथे आले होते. येथे तर तोच त्याच्या पुढ्यात हात जोडून उभा होता. त्यांच्यापैकी कोणीतरी पुढाकार घेऊन आपल्या आगमनाचे कारण निवेदन करण्याआधीच इकडे श्रीदत्ताने त्यांच्या मनातला हेतू जाणला आणि पाहता पाहता त्यांना ते अनपेक्षित होते तेच दर्शन त्यांना समोर उभ्या असलेल्या दत्तात दिसू लागले. त्यांना अभिप्रोत असलेल्या त्या दर्शनाने ते सारेजण सुखावले. तसेच ते आश्चर्यचकित झाले की आपण आपल्या मनातला कोणताही हेतू न सांगता ते त्यांना कसे कळले. त्या समोरच्या दिव्य दर्शनातच जेव्हा त्यांना त्या ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे दर्शन झाले तेव्हा तर त्यांचे सारे बोलणेच कुठले. डोळ्यांची पापणी न हलवता प्रत्येकजण ते साजरी गोजरी रूप आपल्या नयनात हृदयात साठवू लागले. आता त्यांच्यातच संवाद सुरू झाला. सप्तर्षींनी विचारले की या सकल विश्वातील हे पदार्थ कुठून येतात, ते उद्भवतात कुठून, शेवटी जातात कुठे. त्याचं उत्तर श्री सनत कुमारांनी त्यांना दिले की ते कोणते ऐका. हा सारा परमेश्वराच्या मायेचा खेळ. त्या मायेचा नियंताही तोच या सर्वांचे येणे जाणे निश्चित करत असतो. सनत कुमारांच्या त्या उत्तरातील परमेश्वराबद्दल बोलताना कपिल मुनी सर्वांना म्हणाले की जीवाने तो परमेश्वर म्हणजे नेमके कोण, तो कोणत्या स्वरूपात असतो ते जाणायला हवे. त्याच तसा अभ्यास केला, शोध घेतला, तो परमेश्वर जाणता, ओळखता, पाहता येतो. त्यावर तो परमेश्वर म्हणजे काय याचे जे उत्तर आले ते हे की जो निर्गुण, निराकार, अगम्य, अतर्क्य तोच परमेश्वर. असे म्हणत सनत कुमारांनी त्या परमेश्वराचे गुण सांगितले. त्याबरोबरच त्यांनी हे सुद्धा सांगितले की हा परमात्मा ग्रंथ वाचून वेदशास्त्राचा अभ्यास करूनही कळत नाही. तेव्हा नारदाने पुष्टी दिली की त्याला जर समजून घ्यायचे असेल तर उपासकाच्या, अभ्यासकाच्या अंतकरणात शुद्ध निर्मळ भक्ती असावी लागते. भावभक्तीच्या पाठबळावरच तो परमात्मा, परमेश्वर ओळखता, जाणता, आपलासा करता येतो. तो परमेश्वरच आपल्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी नाना अवतार धारण करून कार्य करत असतो. तेव्हा नारदाच्या त्या बोलण्याने सूत्र धरूनच गार्गी ऋषींनी आपल्या अभिप्राय देताना असे सांगितले की नारदा, तू म्हणतोस तेच खरे. तो परमेश्वरच आपल्या भक्तांच्या कल्याणार्थ, त्यांच्या रक्षणार्थ, धर्माच्या उत्थापनासाठी नाना अवतार धारण करत असतो. आता आपण या ज्या अनुसयेच्या पुत्राचे दर्शन घ्यायला इथे आलो त्यानेही त्यांचे मूळ दर्शन दाखवून आता हेच सिद्ध केले आहे की तो परमेश्वराच्या त्रिगुणात्मक श्री दत्तात्रय रूपाने जीवाच्या उद्धारासाठी अवतार घेतला आहे. इकडे या सर्वांचा असा परस्पर संवाद चालू असताना ते त्या दत्ताच्या मूळ दर्शनाने भारावलेले असतानाच
अचानकपणे स्वतः श्री दत्तात्रयांनी त्या सर्वांना दर्शन तर दिले, पण हे त्यांना मी नेमके कोण हे स्वतःच सांगू लागले, की ते म्हणाले, हे ज्ञानवंतांनो, हे सुज्ञ जीवांनो, मी कोण हे आता मीच तुम्हाला सांगतो, तुम्ही ते नीट लक्षात घ्या. हे पहा, मी पुरुष नाही किंवा मी प्रकृती नाही, मी भास नाही, आभास नाही, चालक नाही, पालक नाही, पाप पण नाही, पुण्य पण नाही, मी दया नाही, मी क्रोध नाही, मला कोणतेच नाव नाही, आकार नाही, विशिष्ट असे एकच रूपही म्हटलं तर मीच सर्व आहे, म्हटलं तर मी कोणीच नाही. श्री दत्त ते हे अवतार पुढं त्या सर्वांना असे म्हणाले, की मी क्षर नाही, मी अक्षर नाही, मला माझे म्हणून कोणी आप्त किंवा स्वकीय नाहीत, मी अनाप्तही नाही, तर सर्वच माझे, मीच या सर्व विश्वात व्यापून राहिलो, सर्वात असूनही मी कशातही नाही, हीच माझी ओळखण्याची नेमकी खूण होय. सर्व जी विविध रूपे तुम्हाला तुमच्या दृष्टीसमोर दिसतात ना, ती माझीच रूप आहेत. ती माझी म्हणण्यामागचा अर्थ असा आहे, की मी माझ्याच इच्छेने, मायेने मी हरण केलेले आहे. मी एकटाच असून मीच सर्वात भरून उरलेला आहे. मला ही अशी विविध रूपे घ्यायला आणि अवतार घ्यायला जर कोणतीही गोष्ट भाग पडत असेल, तर म्हणजे तुमची माझ्यावरील भक्ती, श्रद्धा, प्रेम, मी तुमच्या भावभक्तीचा, प्रेमाचा भुकेला. जो कोणी मला अनन्यभावे शरण येतो, आपली अहंता, अभिमान, अहंकार दूर ठेवतो आणि मला या बाहेरच्या रूपात हा नाही, अंतरंगीच्या अंतर स्वरूपात जाणतो, ओळखतो, त्यालाच मी भेटतो, त्याच्याशीच प्रेमाची सलगी करतो. फार काय सांगू, माझे अवतार हे अनेक आहेत, तरी देखील साधारणपणे त्याची संख्या 24 इतकी सांगितली आणि मानली जाते. मला ज्याला जाणून घ्यायचे आहे, त्याने माझा शोध हा विवेकाने बाहेर नाही, तर आपल्या हृदयात घ्यायचा आहे. कारण मी तुमच्यात आहे असे म्हणतो ना, ते माझे तुमच्यातले नेमके निवासस्थान हे तेच आहे. मला बाहेर न पाहता आत पहा, आत पहा, जसा मी बाहेर आहे तसाच आत आहे. हे आणि आता श्री दत्तात्रय बोलत असताना त्यांचे शब्द सर्वांच्या मनावर ठसत गेले. प्रत्येकाने त्यांना खरोखरच साक्षीत्वाने आपल्या हृदयात पाहताच त्यांना जे तसे समोर दिसत होते, तसेच आतही दिसू लागले. पाहता पाहता ते परस्परात मिसळून गेले. द्वैत निमाले, भेद निमाला, जीवाशिवाचे पिंड ब्रह्मांडाचे ऐक्य झाले. मी तू या वेगळेपणाची बोळवण झाली, भिन्नतेची जाणीव सरली, सर्वजण एका समाधी सुखात रमून गेले. चित्ताचा लय, मनाची एकाग्रता, देहाची विधेयी अवस्था झाली आणि त्याच वेळी अचानक नारद भानावर आले. ते म्हणू लागले, अरे हे तर विपरीत घडले, आता यांना सावध करायला हवं. असं म्हणून त्याने एकदम भजन करायला सुरुवात केली. हे भजनाचे सूर ऐकून श्री दत्त भानावर आले. त्याने तसे देहभानावर येताच सर्वांच्या जाणीवा या परत देहभानावर आणल्या. त्यांना श्री दत्तात्रयाने एक एक करून आपल्या प्रेम भेटीत घेतले. सर्वजण अगदी भरवून पावले. श्री दत्तात्रयाच्या चरणावर नतमस्तक होत त्यांना शुभाशीर्वाद घेऊन जो तो आपापल्या स्वस्थानी परत केला. मागे राहिले ते अनुसया पुत्र श्री दत्त. या अध्यायाचा गोड शेवट करताना ग्रंथ रचनाकार काय सांगता, ते म्हणता की त्या श्री दत्तात्रयाची कृपा प्राप्त होण्यासाठी त्यांच्या भक्त आणि उपासक यांनी दत्तात्रयाच्या सिद्ध मंत्राचा पवित्र शास्त्राने अनुष्ठानपूर्वक जप करावा. त्यांची शुद्ध निर्मळ मनाने भक्ती करावी. अनन्य शरणागत भावाने त्यांना शरण जावे. त्यांचे सिद्ध चरण धरावेत. त्यांना आपल्या उद्धाराची विनंती करावी. निज भक्ताची मागणी श्री दत्तराज उचित समयी नक्कीच पूर्ण करतात. हा दृढ विश्वास मनात बाळगावा. श्रद्धा विश्वास जर असेल तर नक्कीच आपल्याला श्रवण करताना अनुभूती येतेच. फक्त विश्वास ठेवा. येथे श्री नारद पुराणाचा समर्थ असलेला श्री दत्त प्रबोध या ग्रंथाचा 35वा अध्याय पूर्ण झाला. आता श्री गुरुदेव दत्त या पुढील अध्यायात आपण पुढील कथा बघूया. गुरुवे नमः. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म श्री हे नमः. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्री गुरुदेव दत्त दिगंबरा.